महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी असलेल्या समृद्ध व विकसित ठाणे शहरात यंदाही नवरात्र उत्सवात रासरंग 2024 उत्सव भरविला जाणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रेडाई MCHIने 2017 मध्ये सुरू केलेला हा कार्यक्रम यंदा नवी उंची गाठणार असून ठाण्यातील हरिओम नगर येथील जकात नाक्यावरील भव्य मैदानावर 3 ते 12 ऑक्टोबर दरम्यान दररोज सायंकाळी 7 वाजता मातेच्या आरतीने उत्सवाला सुरुवात होईल। या उत्सवाचे अनंत चतुर्दशीच्या दिवशी मंगलमय वातावरणात भूमिपूजन करण्यात आले। क्रेडाई MCH ठाणेचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी भूमिपूजनानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। तत्पूर्वी भूमिपूजन कार्यक्रमाला शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के, माजी नगरसेवक विकास रेपाळे, नम्रता भोसले, क्रेडाई MCHI ठाणेचे अध्यक्ष जितेंद्र मेहता, MCHIचे पदाधिकारी सचिन मिराने, फैयाज मिराने, अमरसिंह ठाकोर, भरत मेहता, भावेश गांधी, कल्पतरू डोरसे, VK पटेल, कोऑर्डिनेटर जय ठक्कर आदी उपस्थित होते। बदलत्या ठाण्यातील नागरिक व तरुण पिढीची स्पंदने लक्षात घेऊन क्रेडाई MCHIने आशर ग्रुप व जनसेवा प्रतिष्ठानच्या सहकार्याने ठाण्यात यंदाही रासरंग उत्सव भरवला आहे। बॉलिवूडमधील ढोल किंग हनीफ असलम आणि उमेश बारोट यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध गायिका द्रविता चोक्सी ओबेरॉय, फिरोज लडका, हेली मुजुमदार, रुपाली कश्यप यांच्या सुरामध्ये भाविकांना दांडियाचा आनंद लुटता येईल। त्याचबरोबर दररोजच्या आरतीवेळी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते व अभिनेत्रींची उपस्थिती राहील, अशी माहिती क्रेडाई MCHI ठाण्याचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी दिली। या उत्सवामुळे ठाण्याच्या सांस्कृतिक लौकिकात भर पडली आहे, असे श्री मेहता यांनी पत्रकार परिषदेत नमूद केले। विजेचे आकर्षक व नेत्रदीपक रोषणाई आणि सुरेल संगीताच्या ठेक्यामध्ये भाविकांना पारंपरिक वेशभूषा करून दांडिया नृत्याचा आनंद लुटता येणार आहे। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजयभाई आशर यांच्या मार्गदर्शनाखाली MCHI क्रीडा रासरंग गेली 7 वर्ष या ठाण्यामध्ये आयोजित करत असतात। जगप्रसिद्ध गरबा स्टार वादक या ठिकाणी ठाण्यात येत असतात आणि 9 दिवस अतिशय उत्कृष्ट प्रकारे गरब्याचं आयोजन केलं जातं। अनेक तरुण हजारोंच्या संख्येने यामध्ये उपस्थित राहत असतात आणि त्या मंडपाच्या पूजनाकरता या ठिकाणी आलेलो आहे। ठाण्याचा रासरंग हा गरबा एक ब्रँड झालेला आहे। अतिशय उत्तमपणे ही सर्व मंडळी काम करत असतात। संपूर्ण ठाण्यामध्ये नवरात्रोत्सवाची कशा प्रकारे तयारी असणार आहे, कशा प्रकारे साजरा केला जाणार आहे? संपूर्ण नवरात्रोत्सव 9 दिवस जो स्त्री शक्तीचा जागर आहे, देवीचा जागर आहे, तो ठाण्यात अतिशय धार्मिक आणि उत्साहाच्या स्वरूपात साजरा केला जातो आणि तशा पद्धतीने तयारी सुरू आहे। रासरंग जो आम्ही 2017 म्हणजे 2017 पासून आम्ही चालू केला होता, ते मोडेला मिल कंपाऊंडमध्ये होता। हे टायमाने आम्ही कोपरी म्हणजे ईस्टमध्ये आणलेला आहे, जो मुंबई आणि ठाण्याच्या बॉर्डरवरती आहे। ऑक्टोबर नाका एक सुंदर रेक्टेंगल ग्राउंड आहे, त्याच्यामध्ये कार्यक्रम राबवणार आहे। 3 ऑक्टोबरपासून 12 ऑक्टोबरपर्यंत कार्यक्रम आहे। पूर्ण अपना सिक्योरिटी का व्यवस्था किया है, पार्किंग का एम्पल व्यवस्था है। तो सगळ्याला मी आमंत्रित करतो की हे टाइम पण 2024 मध्ये रासरंग रॉकिंग होणार आहे। तो सगळा म्हणजे पूर्ण मुंबईवासी, मीरा भाईंदर, बोरीवली सगळेपासून लोक इथे दांडिया लवर्स विल जॉईन हिअर। पुण्यामधून येते लोक, नाशिकमधून येते, तो सगळ्याला अधिक स्वागत आहे। कोणकोणत्या प्रकारचे सेलिब्रिटी या ठिकाणी यावर्षी? पूर्ण आम्ही सगळे IAS ऑफिसर, IPS ऑफिसरला बोलवतो। 3-4 फिल्मच्या इनॉग्रेशन होणार, मराठी आर्टिस्ट येणार, मराठी फिल्म आर्टिस्ट, गुजराती फिल्म आर्टिस्ट सगळ्यांना आम्ही निमंत्रित करतो आणि नेहमीप्रमाणे ते 10 दिवसपर्यंत डेली सेलिब्रिटी येणार।